आता संत परंपरेतील तो प्रकार पाहूया जो हसवतोही आणि विचार करायला भागही पडतो. भारुड. भारुड भारुड म्हणजे साध्या माणसाच्या बोलीतलं लोकनाट्य, ज्यात पात्र आपलीच वाटतात आणि प्रसंगही आपल्याच आयुष्यातले असतात. संत एकनाथ महाराजांनी भारुडातून अंधश्रद्धा, दुर्गुण आणि सामाजिक विसंगतीवर नेमका प्रहार केला. हसता हसता डोळे उघडणं हेच खऱ्या अर्थाने भारुडाचं काम. मनोरंजनाच्या आडून माणूस पण शिकवणारा हा समाज प्रबोधनाचा प्रभावी मार्ग. तर चला हास्य, व्यंग आणि उपदेशाचा हा अनोखा संगम अनुभवूया. संत एकनाथ महाराजांचं भारुड घेऊन येत आहे समृद्धी मरळ, अनुप्रिया देशमुख आणि शालेय विद्यार्थी. अगे शनाबाई शनाबाई शनाबाई, चाल चाल चाल. कुट्ट 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 हादडायला येतेस का? हादडायला काही आडबीड लागले का तुला? इथं ये ना माया संगत काम करायला बाई. अगं मला या नाही हाय, तूच माझ्या संगत चाल, पंढरपुराला जायचंय. पंढरपुराले येई ग. अगं कंच्या अन ते ग कसं पाई? अगं तुला पंढरपूर नाही ठावं का? त्या इटूच्या पंढरपुराला. इटूच्या? वय तर काही आडबीड लागले का या बाईला? घरात एवढी समधी कामं पडलेली असता. गुराढोरांना पाणी पाजायचं, माझ्या पोराटोरांना सांभाळायचं, भाकर तुकडा थापायचा. मला नाही बाई येळ, जाय तूच. अगं कामं तर रोजचीच आहे ती. पंढरपुराला काय रोज रोज जातो का मंडई? नग बाया नग, माझ्या डोळ्यासमोर समधी घरातली कामं दिसते बघ. अगं चाल ग, नग. चाल चाल अगं चाल नग बाया. चाल. विठ्ठल 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 विठ्ठल. हो बघ बघ बघ, आलं पंढरपूर. चंद्रभागात तेरी वारकऱ्यांच्या दिंड्या दिसायला लागल्या. ती इटूची सावळी मूर्ती दिसायला लागली आणि सकल संतांचं दर्शन झालं बघ. हा 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 ठाव हाय. आणि फक्त तुलाच झालं, मला नाही झालं. त्या परीस मी माझ्या घरातली समधी कामं तरी केली असती. हे तू चांगलं नाही केलं बघ. मला नाही कौतिक तुझ्या त्या इठूचं आणि त्या पंढरपुराचं. हे तू चांगलं नाही केलं बघ. बरं का हो मंडळी, आता मला वाटू लागलंय. या या शेजारणीनं. कुन्नी कुन्नी कुन्नी. अगं बाया तूच आणू कोण असेल बरं, तुम्हीच सांगा हो मंडळी. या या शेजारणीनं बरे नाही केलं ग बया, अन मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया. या या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया. हो या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा. बर का सोनाबाई? या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा. हा हा ठाव हाय. अन मला बसायला नाही कुठंच जागा. अगं ए सोनाबाई, तुझ्या बसायचं काय घेऊन बसलीस? यष्टी थोडं बसूनच की आणलं तुला. हा हा ठाव हाय. आता मला सांग, या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा काय आहेत? अगं ए, तुला विचारलं त्यासनी नाही. नाही माहित बाबा, तूच सांग. मला नाही माहिती. नुसतं प्रश्न विचारत बसली ही बाई. अगं कारण माझी तुला लई 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 आवडते मंडई. लई आवडते हो. वय तर माहित नाही का व तुला? आता मला सांग, आपल्या घरच्या अंगणामध्ये तुळस का असते? का असते हो मंडळी? वास घ्यायले, अजून काय तर. अरे देवा, येडी सोनाबाई हाय. अगं कारण ती समद्या जास्त ऑक्सिजन देते, मोठमोठ्या आजारांवर गुणकारी हाय म्हणा. असं होय. वय तर वारकरी तुळशीची माळ घालून फिरतात. माझी इटूला पण तुळशीची माळ घातली जाते बर का. माईक जवळ घे गं. आणि म्हणे वास घ्यायला. हा हा ठाव हाय. इथं मला पंढरपुरात आणल्यानंतर मला बसायला जागा नाही आणि ही बाया घेऊन बसलीये तुळशीच्या बागा, तुळशीच्या माळा. हे तू चांगलं नाही केलं बघ. आता मला वाटू लागलंय. या शेजारणीनं. कुन्नी कुन्नी कुन्नी. अगं डुचके तूच. डुचकी
शेजारणीनं बर का हो मंडळी बरं नाही केलं ग बया अन मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया हिला पंढरीला नेलं ग बया हिला पंढरीला नेलं ग बया अगा गप, तुला एवढं पंढरपुराला आणलं, इथूचं दर्शन नाही झालं का हो तुला? नुसतं घशाला घर लागेपर्यंत घर 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 करतीय. अगं भाई ग पहिले माझ्या डोसक्यानी घरचं ताण होतं बघ, पण आता मला वाटू लागले तू हे लई म्हणजे लई चांगलं केलं बघ. तुझ्यामुळं मला इटूरायाचं दर्शन झालं आणि सकल संतांचं दर्शन झालं. हे तू लई चांगलं केलं बघ. आणि आता मी म्हणते बरं का हो मंडळी, माझी शेजारीण लई म्हणजे लई चांगली आहे. या शेजारणीनं लई बरं केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला इटूराया दिसला ग बया हिला पंढरीला नेलं 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 ग बया. पंढरीनाथ भगवान की जय.